Wow, after a long time, पुरणपोळी. बोल. काय बोलू यार माया, तू आता राधिकाच्या विरोधात एवढ्या टर्म्स अँड कंडिशन्स टाकून ठेवलेत की आता मी बोलू तर काय बोलू मला कळत नाहीये. पण मी काही चुकीचं बोलले आहे का? ती हुशार आहे गुरुनाथ. वी हॅव टू एक्सेप्ट इट. कसली टोमलाची हुशार आहे ती माया. ती हुशार नाही, एक नंबरची शहाणी आहे आणि म्हणूनच या असल्या पोस्टवर जाऊन पोहोचले. मी ओळखतो ना तिला आणि त्यासाठी मी काय वाटेल ते कर. काय करणार आहेस तू? माझ्याकडे एक भन्नाट प्लॅन आहे. नॉट अगेन गुरुनाथ, नो प्लॅन. माया प्लीज 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 तू एकदम ऐकून तर घे ना. हा प्लॅन परफेक्ट आहे. लिसन टू मी प्लीज. प्लीज गुरुनाथ, प्लीज ऐक माझा. माया प्लीज माझा ऐकून घे. हा प्लॅन इतका कमाल वर्क होईल ना, याच्यामध्ये मला फक्त तुझी साथ हवी आहे. तू ऐकून तर घे ना. ठीक आहे, बोल. तू चोरलास ना? हा, तुझ्या जुन्या सवयी गेल्या नाहीत का ग अजून? हे बघ, हे तू स्वतःच्या मनाने केलं का हे तुला कोणी सांगितलं ते मला माहिती नाही, पण हे तू केलंयस. मला इतकंच कळतंय, मी तुझ्यावरती एवढे सगळे उपकार केले याची चांगली परतफेड केलीस. नाही, तुझ्या बाबतीत मी जे काही केलंय ना ते जरी तू विसरली असशील तरी माझ्या बाबतीत तू जे काही केलंयस ते मी कधीच विसरणार नाही. तर उद्याची होळी ते त्यांच्या आयुष्यात कधीही विसरणार नाहीत. शनू बेबी बघ किती पुरणपोळ्या आणले. चल चल दोघी मिळून खाऊया कधी एकदा. खाते असं चाललंय. चल मम्मा जरा 2 मिनिटं शांत बसशील का प्लीज? व्हॉट हॅपेंड बेबी? काय झालंय? ठीकच ना? मी तुला म्हणलं नव्हतं मम्मा. काय झालं? हे काय सगळे रंग ठेवलेत ना? अहो ठेवलेत म्हणून मला काय सांगताय तुम्ही? रंग इथे आणून मांडायला पाहिजे ना. सोसायटीतील मंडळी खाली आली ना, त्यांना त्या डोळ्यांनी रंग दिसायला पाहिजे. कसं चेहऱ्यावर हास्य फुलतं. चला आणा फटाफट. रंग घेऊन. बरं मला एक सांगा, खाण्यापिण्याची काय व्यवस्था? खाण्यापिण्याची सोय झाली आहे, थंडाई सुद्धा आणून ठेवली. बरं तीच उत्तरं नको मला. आणून ठेवली मागवून ठेवली का सांगताय? जे काय आणलं असेल इथे ठेवा. लोकांना आल्यावर खाता आलं पाहिजे, रंग खेळता आला पाहिजे. चला फटाफट. टेबल वेगवेगळे मांडा, रंगाचा वेगळा, जेवणाचा वेगळा. चला मी 2 मिनिटात आलो, फटाफट करा. चला फटाफट. आलोय तुमच्या सोसायटीतून ऑर्डर आहे. आता कसं त्या वस्तूचं 4 चौघात नाव घेता येत नाही ना, म्हणून सांगतो. बम बम बोले, मस्ती में डोले. आता आलं ना लक्षात? हो आलं. एक ध्यानात ठेवा आता, हे काय वस्तू तुम्हाला कोणी आणायला सांगितली, कोणी ऑर्डर दिली याच्याशी मला काही घेणं देणं नाही. हा असला प्रकार आमच्या सोसायटीत चालत नाही. गुलमर्ग सोसायटीमध्ये काही शिस्त आहे ती पाळल्या जाते, कळलं का? निघायचं तुम्ही. तो अहो 1 नंबर माल आहे. ऐका, 1 नंबर असो नाही तर 10 नंबर असो, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. बोललो ना, या सोसायटीत नशापणे केल्या जात नाही. आता लवकर निघायचं, नाही तर बंबम बोलेचा 3रा डोळा मी उघडतो. प्रसाद आहे
एकदम असली माल आहे, असली. यू मीन रंग बरसे करेक्ट भीगे. करेक्ट. एक काम करा, तुम्ही माझ्याकडे द्या. पण पैसे? पैसे संध्याकाळी घेऊन जा, द्या. तुमचं नाव काय? नाव नानी. नानी? आणि तुमचं आडनाव काय? नानी दामले. कितव्या माळ्यावर राहता इथे? अभी तुम्ही इथे कोणालाही विचारा, नानी दामले खूप फेमस आहे. मी नक्की येणार हं, पैसे घ्यायला. हा नक्की या. हा निघा. रंग बरसे भीगे. आता मजा येणार. चालायचं नाही का तुम्हाला होळीला? यायचं आहे, पण सौमित्र कुठे आहे? आम्ही त्याचीच वाट पाहत आहोत. कोण कोण म्हणताय अजून सौमित्र आलं नाहीये? काका. ये अरे एकटा झालास? माया कुठे आहे? माया ती येणार आहे का? हो. माय कुठे ती? हो हे बघ तिचाच फोन. हा माया, नाही नको, तू नको वर येऊ, आम्ही खालीच उतरतोय. आलो 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 आलो. तिला वर बोलाव ना, पुरणपोळी खाऊ. अहो नको, राहू दे. चल नाहीतर काय, कुठे पोळी वगैरे आता नको, खूप वेळ जाईल. चला 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 जाऊया. चला 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 चल 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 चल. हो आई चला चला चला. दरवाजा लावून घे गं. अरे काय इकडे एकटी काय करते? तिकडे धमाल चालू आहे. आणि तूच तर फोनवर सांगा होती किती वर्षांनी मी येणार आहे रंगपंचमीला वगैरे. चल. ए माया, एक मिनिट, तुझं अख्खं घर हालतंय यार. माया सामी 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 आई ओके? ऐक माया, मला सगळं गरगरतंय यार. सामी 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 कुठे? तो जनरली असं मला न सांगता कुठे जात नाही, पण आजच असा कसा गेला कोणास ठाऊक. काळजी वाटते बाई. नानीजींना सांगाव का? आई नको, त्या आधीच घाबरल्यात, पुन्हा घाबरतील. नको, त्यांना नको फोन करायला. कमाल आहे बाई, कळत. तू एक काम कर ना, याईना किंवा नानाजींना फोन कर ना. तेही तर शोधत आहेत ना त्याला, आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये गेला आहे का ते. मी काय म्हणते आई, ते शोधतायत ना, आपण उगीच त्यांना टेन्शन नको द्यायला. अगं नाही, त्यांना दिसलं की तेच फोन करतील ना. मी माझ्या बाजूने ट्राय करते. असेल बाई, लागते का? नाही ना, नाही लागत आहे फोन.
Sammy, look at me. Sammy, are you okay? Sammy, look at me. एवढंच करणार आहे. ओके वेट मग हे एग घ्यायचं, हे असं कट करायचं. मम्मा एग पिकलेलं नाहीये. काय आहे? फुटतच नाहीये मम्मा, कापलंच जात नाहीये. मी काय करू? ओ माय गॉड, वाव मम्मा, हे बघ. आहे बरं राधिका, आहे बघू, गाडी चालली. मम्मा मी ऑमलेट केलं, तू खा ना. मी खाते. मम्मा तू खा. मम्मा खा. आला काय आला नाही. अरे तुम्ही आलात सोबत, सौमित्र नाही? नाही ना ग, काही कळतच नाहीये. म्हणजे मी आणि नानासाहेबांनी जाऊन त्याला खूप शोधलं, पण काय पत्ताच नाही तिचा. मुख्य म्हणजे फोनही लागत नाहीये. का बाई, आता तर कमालच. तो घरी गेला तर नसेल ना? नाही आई, कसं जाईल? तो मला सांगितल्याशिवाय असं जाणार नाही घरी. नाही, मला कळत आहे तसं नाही जाणार तो, पण गेला असेल बा. आणि फोन सायलेंट वर ठेवला असेल, झोपी गेला असेल. नाही घरी एकदा फोन करून बघतेस का? पण मग हा, तू मला सोडायला आला होतास, मग मला सोडून परत जाताना वाटेत गाडी पंक्चर झाली किंवा कोणीतरी भेटलं असं काहीतरी खोटं सांग, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही होणार. काय होतंय माया, तू काय एवढा विचार करायला लागलीस? असं काही नाही होणार आहे. अरे का उगाच खोटं बोलायचं मी? सी, आय जस्ट वॉन्ट टू अवॉइड मिसअंडरस्टँडिंग्स बाकी मला जे वाटलं ते मी सांगितलं. आता तुझ्यावर आहे. माया ओकेच ना तू? एवढं काही होणार नाहीये, मी सांगेल काय सांगायचं ते. ओके ओके, बरं तू जाशील ना एकटा ड्राईव्ह करून व्यवस्थित, की मी गाडी बुक करू? नाही ओके, मी ओके. आता माझं फक्त डोकं दुखतंय, गरगरत वगैरे नाहीये, मी जाईन. ओके, निघतो. तुला फोन करत होते मी, वाट बघितली तुझी. हो राधा, अगं मायाला सोडायला गेलो होतो मी. तिला थोडं आयाला काय सोडायला गेलो होता? हिला एकटीला सोडून? तुमच्या लग्नानंतरची पहिली होळी ना, हिला एकटीला कसं काय तू सोडलंस? मम्मा, हे बरोबर तू केलेलं नाहीस आणि मलाही आवडलेलं नाही. तू त्याला ना डोक्यावर चढवून ठेवलेस आणि असं पाठीशी घालू नकोस. त्यामुळे तो आणखीन असंच आपल्या दोघींना वागवतो. हे काय फोन करायचा नाही, सांगायचं नाही, कुठंतरी मध्येच गायब व्हायचं, हे काय बरोबर झालेलं नाही. जाऊ दे ना. जाऊ दे ना काय जाऊ दे? हे बघ, मला आता तुझं काही ऐकायचं नाहीये. तू आपलं जा, सरळ आंघोळ कर आणि मग आपण पुढचं काय ते बघू. हे काय बरोबर नाही. काय तुमचं काय चाललंय? अहो सूर कसले लावता? काय मैफिल जमवायची का इथे? भैताड पोट्टा भैताड. तुला माहिती आहे, आय मग राधिका, आय मग गाडी चालली. हो एक मिनिट. पडशी. अहो तुम्हाला मी काय काम करायला पाठवलं होतं? तुम्ही स्वतःच प्यायलात की काय काही? अरे देवा, या दोघींमध्ये राहिलो तर माझं डोकं फिरायची वेळ. चला. मी कुठून राहिली माझ्या बायकोची नवरी. तुम्ही आवरा, मी आहे आतमध्ये. प्रॉमिस केलं होतं की मी यापुढे कधीच पिणार नाही, आणि मी प्यायलो सुद्धा नाहीये. मी खरंच प्यायलो नाहीये. पण रंगपंचमीच्या इथे मला माहित नाही, कोणीतरी काहीतरी मिक्स केलं होतं का काय मला माहित नाही. पण मी मायाला सोडायला घरी गेलो तर मला अचानक गरगरल्यासारखं व्हायला लागलं, चक्कर आली. सो काय? अरे मग आता आईंसमोर का नाही सांगितलंस? हे त्याचसाठी नाही, मम्माला पण वाटणार की मी प्यायलो वगैरे, मग तिला परत ते समजवत बसा वगैरे, विषय वाढायला नको म्हणून मी तिथे बोललो नाही. म्हणून मी आता तुला सगळं सांगतोय. सो मला तिथे अचानक चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं आणि मी तिथे झोपून गेलो. आणि जेव्हा उठलो तेव्हा रात्र झाली होती. सो मला तुला कळवताही नाही आलं. हे सगळं सांगायचं होतं. म्हणजे मी खरं तर तुला काही खोटं कारण सांगू शकलो असतो, पण माझ्या मनाला ते पटत नव्हतं. म्हणून खरंच विश्वास बसायला लागलाय की हा देव ना बरोबर बघत असतो आणि योग्य वेळेला योग्य माणसांना गप्प करतो. अजून खराब होईल मम्मा. बरं ठीक आहे, तुमचं चालू द्या, मी निघतो. कुठे? तू कुठे निघालास? एक महत्वाचं काम आहे माझं. असं समज माझं स्वप्नच आता पूर्ण होणार आहे. ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या. त्यांना डॉक्टरकडे नाही पाहिजे. गॅरी, व्हॉट स्वप्न?
गॅरी कम बॅक गॅरी. मम्मा यार तुला कळतंय का गॅरी किती वियर्ड वागायला लागलाय. त्याला काही घेणं देणंच नाहीये. मम्मा मम्मा की काय सांगितलंस तू? नाही जे काय घडलं तेच सांगितलं. म्हणजे मी तुला घरी सोडायला गेलो होतो, मला तिथे गरगरल्यासारखं वाटायला लागलं, थोडंसं अस्वस्थपणा आला, सो मी तिथे झोपून राहिलो. अरे बट सॅमी, मी म्हटलं होतं ना कोणाला काही सांगू नकोस. उगाच कधी कोणाला कसा गैरसमज होईल काहीच सांगता येत नाही, राईट? काही नाही ग माया. आणि हे बघ, मी राधाशी नाही खोटं बोलू शकत, सो तिला मी सगळं खरं सांगितलं. आणि मला खात्री आहे राधाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे ती कुठल्याही प्रकारचा गैरसमज माझ्या बाबतीत करून घेणार नाही. ओके, सो डोंट वरी. बरं चल माया, आता निघू मी, मला महत्वाचं काम. ओके, बाय. मॅम आणि मॅम पण प्रॉब्लेम आहे. काय? ते सगळे खातील ना हे मी घेऊन गेल्यावर बाहेर. जेनी तू बिलकुल काळजी करू नकोस. रघुला मी दिले आहे ऑलरेडी डबा, तो देईल सगळ्यांना. यू आर द बेस्ट. थँक्यू मॅम. आता काळजी घे आणि थोड्या वेळ जरा आराम कर. लगेच काम काम करू नकोस. हॅलो. हे हाय राधिका, तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं म्हणून कॉल केला. हा बोल ना. ऐक ना, मला आता खरंच बोलता नाही येणार. आपण भेटून बोलूया का? नाही तर असं नाही होणार. राधिकाला नीट ओळखतो, बाकी ती सगळं सहन करेल, पण आपल्या नवऱ्याची बदनामी नाही सहन करू शकणार. अनुभव आहे ना पर्सनल. हा नाही नाही, होऊ दे होऊ दे. पण नाही, एक मला विचारायचं राहिलं तरी फोटो काढायला मला का नाही बोलवलं? तुला कशाला बोलवायचं? तुला काय तिथे बोलून तो प्लॅन फसून घ्यायचा होता का मला? मी चांगले फोटो काढतो, फोटोग्राफर आहे मी. केड्या गप ना. जरा काही चांगलं चाललं असेल की त्याच्यामध्ये निगेटिव्हच बोलणार का? आता फक्त एवढं लक्षात ठेव, राधिका इमोशनल आहे आणि या फोटोंच्या आधारे मी तिच्या इमोशनशी खेळणार. पण तू इथे का बोलवलंस मला? काय नाही, प्रायव्हसी. इथे कसं आपल्याला व्यवस्थित बोलता येईल ना. आणि कसं आहे ना, काही गोष्टी जगाच्या समोर आणून नाही चालत अगं, आणि त्या येऊही नयेत म्हणून आपल्यालाच प्रयत्न करायला लागतात ना, म्हणून. म्हणजे या जस्ट अ मिनिट. रंगपंचमीच्या दिवशी सामी मला सोडायला माझ्या घरी आला होता. तेव्हाचे फोटोज आहेत, बघून घे आणि हे फोटोग्राफ्स घेऊन जा. अगं मलाही नको आहेत हे फोटोग्राफ, ट्रस्ट मी. सामी मित्र आहे माझा, त्याचं आयुष्य असं उद्ध्वस्त झालेलं मलाही नाही चालणार आहे. ब्लॅकमेल करतेस? तसंच समज हवं तर. पण तुझ्याकडे दुसरं ऑप्शनही नाहीये राधिका. ती लवकरात लवकर डिसिजन घेऊ के, नाही तर फोटोज व्हायरल होतील ना मीडियामध्ये. राधिका, आता डिसिजन तुझ्या हातात. कसला विचार करतेस? आर यू सिरियस? तुझ्यासाठी पोस्ट महत्वाची आहे? राधिका, पोस्ट महत्वाची आहे की नवऱ्याची इज्जत? राधाला सरप्राईज द्यायचं ठरवलंय. आहे केबिन मध्ये? नाही, केबिन मध्ये नाहीये. नाहीये म्हणजे कुठे गेली? मॅमला कुणाचा तरी कॉल आला आणि शी जस्ट लेफ्ट. हो. हाय श्रेयस. हाय. नाही, जिनी आता म्हणाली की राधा कुठेतरी बाहेर गेली आहे. तुला काही कल्पना आहे का कुठे गेली? अरे नाही ना, तेच तर. म्हणजे काय सांगून नाही गेली? नाही, मी विचारलं त्यांना कुठे जात आहे, पण काही न बोलताच निघून गेल्या. बरं टेन्शन मध्ये होते रे जाताना. राधाला टेन्शन यावं असा कोणाचा फोन आला असेल? एवढ्या घाईघाईत कोणाला भेटायला गेली असेल? नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुला तर आता सगळं माहितीच आहे. हे बघ शन्या, आणि माझ्यामध्ये तसंही काही उरलेलं नाहीये. तिला मी कधीही बाजूला काढू शकतो आणि मला तेच करायचंय. आणि एकदा का ते केलं की आपल्याला लग्न करण्यापासून कुणी रोखू नाही शकणार. आणि त्यानंतर मग बस तू, मी आणि आपली स्वप्न, आपण दोघं मिळून या कंपनीला इतक्या मोठ्या लेवलला घेऊन जाऊ ना की त्याचा कधी लोकांनी विचारही केला नसेल. माय
ट्रस्ट मी. आय नो, पण मग तो आपल्या गुडसाठी हे सगळं लपवतोय का आपल्या बॅडसाठी हे कसं करणार? मम्मा, सेम रिॲक्ट होतीयस आणि सेम तेच बोलतीयस, सेम एक्सप्रेशन्स पण आहेत, कसं करणार? आणि जाऊ दे प्लीज, तसे तुझ्याशी बोलण्यात काही पॉइंट नाहीये, कारण तू आता माझी साईड घेशील, गॅरी आल्यानंतर त्याची साईड घेशील, सो काय पॉइंट आहे? राहू दे. ओ गो, अय्यो मी विसरले, माझ्या मम्माला आता बोलता येत नाही. आय एम सो सॉरी मम्मा, माझ्या खरंच लक्षात नव्हतं गो. आय लव्ह यू. बाबा आहेत, अथर्व आहेत, खूप जबाबदारी आहेत, मला नाही झेपत. नाही राधा, तू खोटं बोलतेस. नाही, खोटं नाही बोलत. तुला जमणार नाही असं काही नाहीच आहे. हा, मला हे पटतच नाहीये. असं काय बोलतोयस तुम्ही? माणूस आहे, प्रत्येकाच्या लिमिटेशन असतात ना. नाही जमत आहे आता मला हे. नाही मला नाही पटत आहे राधा, कारण जेवढी तू स्वतःला ओळखतेस ना त्याच्याहून जास्त मी तुला ओळखतो. तू हे जे काय सांगते सगळं खोटं आहे, काहीतरी गडबड आहे, ह्याच्या मागे काहीतरी वेगळं कारण आहे. खरं सांगतो. हे बघ, तू आता मला काही प्रश्न नको विचारू, मला नाही जमत आहे इतकंच मला म्हणायचं. राधा, तू शांत होशील का? तुला काही मदत हवी आहे का? मी तुला कुठल्याही प्रकारची मदत करू शकतो राधा. याचा काही फायदा होणार नाहीये, कारण आता माझा निर्णय झालाय. राधा, ठरवलं त्यात चुकलं काय? केडा, एक लक्ष ठेव, आपली लाईफ ना अशी ट्रेन सारखी असते. एक एक स्टेशन मागेच पडलं पाहिजे, तेव्हाच आपण आपल्या डेस्टिनेशन कडे जातो. त्यामुळे आता राधिका, शनाया ही स्टेशन्स मागे पडली आहेत आणि आता मायाला हाताशी धरून मी माझ्या डेस्टिनेशन कडे कसा जातो हे बघ असतो. भाई, फक्त हा डब्बा सदैव तुझ्या मागे असेल हे लक्षात ठेव. गॅरी, काय आहे? व्हॉट इज दिस? शनाया, प्लीज ओरडू नकोस. तू हे काय करून आलास गॅरी? व्हॉट इज दिस? अरे काय करून आलोय म्हणजे? लग्न करून आलोय आम्ही, अजून काय असणार आहे? पण मी घरात असताना तू दुसरं लग्न केलंसच कसं? शनाया, मी काहीही करू शकतो, कळलं? मी जर राधिकाला डिवोर्स देऊन तुझ्याशी लग्न करू शकतो ना, तर तुला डिवोर्स न देता मायाशी पण लग्न करू शकतो. नाही, नो, हे नाही, अलाउड नाहीये, नाही चालणार. शनाया, बाजूला हो प्लीज. नाही, बाजूला हो, आम्हाला माया ये. बनवलं तेव्हा तर खुश होतीस, मग हे अचानक काय डोक्यात आलंय तुझ्या? हे बघ, मी तुला सगळं सांगितलंय, यापूर्वी आपलं बोलणं झालंय, आत्ताही सगळ्यांसमोर मी तुला सांगितलं. आता अजून काय बोलायचंय? मला नाही बोलायचंय. नाही ना, ठीक आहे ना, तू जे काय सांगितलंस ना त्याने माझं समाधान झालेलं नाहीये. पण तू मला उलट प्रश्न करू नकोस, मला उत्तर हवंय. हे सगळं काय आहे? आणि जर तू सांगणार नसशील तर मी शोधून काढेन, कारण ह्याच्या मागे नक्की काहीतरी राजकारण आहे किंवा काहीतरी वेगळं प्रकरण आहे. हे सगळं शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये आता. मॅम, वहिनी तुम्ही काय बोलताय? मॅम आय एम सॉरी. फॉर द फर्स्ट टाइम नाही तुमचा डिसिजन मला पटत आहे. आणि इतका मोठा डिसिजन का घेतला? मॅम, मी काय म्हणते, तुम्ही रिथिंक करा. आनंद सर नाहीयेत, पानवलकर सर येतील, तुम्ही त्यांच्याशी बोला एकदा आणि मग तुम्ही डिसिजन घ्या ना. ज्यांनी त्यांच्याशी बोलून काय होणार आहे? जे तुम्हाला वाटतंय ना तेच त्यांनाही वाटणार आहे. म्हणजे तुम्ही कुणाचंच नाही ऐकणार आहे का मॅम? मॅम प्लीज एकदा विचारणी. माझा डिसिजन झालाय. पण वहिनी, सॉरी, पण इतका मोठा डिसिजन घेतलाय, त्यामागे काहीतरी कारण असेल ना. काय झालं? आम्ही काही कमी पडतोय का? नाही जेनी, तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर आहातच. हे बघा, असं समजा की काही प्रश्नांची उत्तरं नसतात आपल्याकडे, पण आता ह्या क्षणी माझा आतला आवाज मला सांगतोय की मी ही एक्स्ट्रा जबाबदारी स्वीकारली नाही पाहिजे. नाही, हे बघ, ऐक, माझा डिसिजन झालाय. जेनी, ते जे रेझिग्नेशन लेटर आहे त्याची प्रिंट आउट फक्त आता आतमध्ये आणून. वहिनी, अहो पण
या सगळ्या मागे तो गुरुनाथ सुभेदारच असणार आहे. सिरियसली? अर्थात, कारण राधाला त्रास देण्यासाठी तो वाटेल त्या थराला जाऊ शकतो, काहीही करू शकतो तो माणूस. आणि हे बघ माया, तो माणूस हल्ली सतत तुझ्या आजूबाजूला असतो. त्यामुळे तू सुद्धा जरा अलर्ट राहा, त्याच्यावर वॉच ठेव. ओके? मी सुद्धा माझ्या पद्धतीने त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारच आहे. बरं झालं तू सांगितलंस. आता मी सुद्धा अलर्ट राहीन ना. ठीक आहे, चल ठेवतो. बाय. या बाय. हे मला माहिती होतं आणि तसंच घडलं. मग आता काय करायचं? आता जे काही करायचंय ते तुला करायचंय माया. म्हणजे? तू एक काम कर, तू राधिकाला फोन कर आणि तिला सांग मला भेटायचंय. अरे पण आता भेटून काय सांगू मी तिला? तिला सांग ओके, कळलं? लाव फोन. बोल माया. हे हाय राधिका, मला आत्ताच्या आता येऊन भेट. का? काय घाई आहे? हे बघ माया, मी रेझिग्नेशन लेटर टाईप करायला दिलंय, तयार होईलच. होल्ड ऑन होल्ड ऑन. तू रिझाईन करण्याआधीच मला भेट. काय झालंय? सगळं तर आता तुझ्या मनासारखं घडतंय ना, अजून काय हवंय तुला? राधिका, मी भेटल्यानंतरच तुला सांगेन. ओके, बाय. तो गेला, गाडी घेऊन गेला आवाज. अरे काय तुम्ही म्यूट मध्ये आ करा ना. हा, आपण चेक करूया. हो नाही, आता बरं झालं आवाज गेला. काळी जीभ आहे. नाही तू कशाला चेक करतोस? पण तू डॉक्टर आहेस का? नाही, पण तू काळजी करू नकोस. मम्माचा गेलेला आवाज परत आणण्याची जबाबदारी माझी. तू बोलायचं, मी ऐकायचं, असंच सुरू आहे ना. आता नवीन काय मला कळे ना, म्हणून विचारते. आणि डोंट वरी, मी एसबी ग्रुप ऑफ कंपनीच्या CEO पदाचा राजीनामा देणार आहे. तयार आहे राजीनामा, आजच देते. होल्ड ऑन राधिका, राजीनामा द्यायची इतकी का घाई करतेस? म्हणजे? नाही, मी राजीनामा घेणारच आहे, बट त्याआधी अजून 1-2 महत्वाची काम आहेत जी तुला करायची आहेत. हे राजीनामा द्यावा म्हणून एवढी घाई केलीस, आता काय महत्वाची काम आहेत? सांगते ना, सांगते. एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये तुझी कंपनी राधिका मसाले तू मर्ज करणार आहेस. हो, मी तयार आहे. माया, मी तयार आहे, पण माझी एक अट असेल. या, गो अहेड. माझ्या कंपनीतल्या एकाही कर्मचाऱ्याला तू कामावरनं काढायचं नाहीस. बस एवढीच? चल, मान्य केली. तू फक्त आता पुढच्या प्रोसिजरला लवकरात लवकर सुरुवात कर. कंपनीचे पेपर्स माझ्याकडे हँडओव्हर कर, मग हे फोटो सुद्धा मी तुझ्याकडे हँडओव्हर करेन. ओके, सी यू. या म्हटलं चहा. चहा तर पितोच आहे ना मी. तुला काही काम आहे का माझ्याकडे? नाही ना. नाही, मी चहा पितोय म्हणून तुला उशीर होतोय असं काही नाही ना? अहो नाही ना हो, तुम्ही काऊन बरं सारखे सारखे तेच प्रश्न विचारत आहात? मग तूच मला सांग, किती वेळ तू यरझारा मारणार आहे वाघिणीसारख्या? असं काही नाही, तुम्ही जरा राहा, गप्प राहा. तर कमाल करतेस तू. तू शांत बसावी म्हणून मी तुला प्रश्न विचारतोय, तर तू मलाच गप्प बसायला सांगतेस. सरिता, नक्की काय झालं सांगतेस का मला? अगं तू मला सांगितलंच नाही तर तू अस्वस्थ का आहेस हे कसं कळेल मला? फोन. हा, पण ती खरंच टेन्शन मध्ये असेल का? अगं टेन्शन मध्ये म्हणजे
तिच्या ऑफिसच्या कामाची काळजी म्हणतोय मी. आणि एक ध्यानात ठेव, असेलच काही टेन्शन ना, आपल्याला काळजी करायची काही गरज नाही. ती समर्थ आहे सगळे प्रश्न सोडवायला. तू पाहिलंच ना, त्या तुझ्या पोट्यानं कमी त्रास दिला तरी त्या सगळ्या गोष्टीतून सही सलामत बाहेर पडून स्वावलंबी झालीच की नाही, स्वतःच्या पायावर उभी झालीच की नाही. आपली मुलगी आहे ती, तू काही काळजी करू नकोस. कळलं का? आईबाप म्हणून तिच्याविषयी काळजी वाटण्याऐवजी अभिमान वाटायला हवा, जसा मला वाटतोय. हो ना. हा, व्हेरी गुड. झालं हे सगळं भांग मग तिकडे त्या गुलमोहरांना भांग पाजायची धुळवडीच्या दिवशी असा तिचा प्लॅन होता, पण सगळा प्लॅन फ्लॉप झाला आणि हिनीच सगळ्यात जास्त भांग प्याली म्हणून आवाज गेला. म्हणून कोणीतरी म्हटलंय, होळी रे होळी, ओरडाची पोळी, खाऊ नका तुम्ही भांगेची गोळी. गेल्या फोकस कर ना, काय करूया ते सांग ना. हो, म्हणजे आवाज परत येऊ शकतो पण पैसे लागतील. अरे करू आपण खर्च, तू काही टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त सांग माझ्या मम्माचा आवाज परत आणणार, दॅट्स इट. कुठल्या डॉक्टरकडे जायचंय सांग, मी अपॉइंटमेंट घेते. नाही नाही नाही, डॉक्टरच्या बसचं काम नाहीये हे. डॉक्टर नाही करू शकत, त्यासाठी बाबांनाच बोलवावं लागेल. नाही म्हणजे उद्या कितीही आणि कोणतेही बदल झाले ना तरी माझी त्यांना कंडिशन असणार आहे की इथला स्टाफ चेंज होणार नाही आणि स्टाफच्या पगारातही काहीही बदल होणार नाही. पण यापुढे आपली स्वतंत्र असलेली राधिका मसाले ही कंपनी कंपनीमध्ये मर्ज होणार. दिले त्यांनी, माझ्या हातातून हिसकून घेतले. असं काय करतेस? आणि ट्रीटमेंटसाठीच दिले होते ना पैसे. तुला म्हटलंय मी चांगल्या डॉक्टरकडे जा, ट्रीटमेंट करून घे, प्रायोरिटीने ट्रीटमेंट करून घे आणि अजिबात हलगर्जीपणा झाले चालणार. सगळं झालं की बोलणं. हो मग गेलो आम्ही डॉक्टरकडे, डॉक्टरने ट्रीटमेंट केली, मेडिसिन पण दिलंय. मग आता कशाला हवेत पैसे? आपण मम्माला आता दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जायचंय. तू बरी आहेस ना? आता एक ट्रीटमेंट चालू आहे डॉक्टरची, त्याची औषधं घ्यायची सोडून ही दुसरी कुठली ट्रीटमेंट काढली आहेस? काही पैसे बिसे मिळणार प्लीज. गॅरी प्लीज दे ना मला पैसे. शनाया प्लीज, तुला सांगितलं ना मी, एक ट्रीटमेंट चालू असताना दुसरे कसले पैसे मागतेस ट्रीटमेंटसाठी? पैसे नाही आहेत माझ्याकडे, पैसे मिळणार नाहीत. बस झाला आता. आणि मला कटकट नकोय प्लीज, मी आत्ताच आलो. ठीक आहे. माया म्हणा, माया Scoundrel, you rocker. I'll show you Maya. तरी मी तुला सांगते की मला ते विश्व जास्त आवडत होतं. मला आता हे विश्व खरंच नकोय. हे बघ सौमित्रा, आणि मी तुला सांगितलं ना ते सीईओ पदाचा मी राजीनामा दिला, तो निर्णय माझा जसा ठरला होता तसा हाही निर्णय ठरलाय. आता तू मला काही विचारू नको प्लीज. ठीक आहे राधा, तुला सांगायचं नाही ना, नको सांगूस, हरकत नाही. पण हे तू का वागतेस आणि कोणाच्या सांगण्यावरून वागतेस हे जोपर्यंत मला कळत नाही ना, तोपर्यंत मी सुद्धा गप्प बसणार नाही. थँक्स राधिका. राधा, जरा मला तुझ्याशी बोलायचंय. बोला नाही. बस. काय झालं? काही हवंय का तुम्हाला? मला काहीच नकोय, पण तुझ्याशी बोलायचं होतं. बोला ना. तुझी रोजच्या सारखी धावपळ तर चालू आहेच, पण नेहमीसारखी बडबड चालू नाहीये. सतत टेन्शन मध्ये असल्यासारखी शांत शांत. काम करण्यापेक्षा ना अथर्वकडे लक्ष द्यावंसं वाटतं. सौमित्र आणि अथर्वची काळजी घ्यावीशी वाटते. हे मला पूर्वीसारखं ना घरी राहावंसं वाटतं.
घरी काम करावंसं वाटतं की नको ती 300 करोडची मालकी आणि तो बडेजाव सगळं सगळं नकोसं वाटतं आता. म्हणून मी हा निर्णय घेतलाय आणि आई मी आता या निर्णयावरती ठाम आहे. तू म्हणतोस ते बरोबर आहे सौमित्र. काहीतरी नक्कीच घडलंय आणि ते ती आपल्याला सांगत नाहीये. नाही, ती काहीच सांगत नाहीये मम्मा. तिच्या डोक्यात आणि मनात काय चाललंय ते सुद्धा कळत नाही. मला एक आयडिया सुचते. बोल ना. ह्या विषयावर तू गुरुनाथच्या आईशी का नाही बोलत? त्यांना जर काही माहित असेल तर त्या तुझ्याशी शेअर करतीलच, आणि समजा नसेलच माहित तर आई या नात्यानं त्या राधिकाशी बोलूच शकतात ना. लेट्स ट्राय. बरोबर बोलतेस. तसंही आता हा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे. तू थँक्स का म्हणालीस? अरे नाही, ऍक्च्युली मला तुला बाय म्हणायचं होतं, पण मी थँक्स म्हणले. ऍक्च्युली माझी झोप नाही झाली ना म्हणून. है ना. एक मिनिट. नाही, तुम्हाला दोघींना मी नीट ओळखतो. मी घरातून बाहेर गेल्यावर काही कांड करण्याचा प्रयत्न नाही तुमचा? नाही, करूही नका. कारण आधीच माझ्या डोक्याला काही व्याप कमी नाहीये. त्याच्यामध्ये आता अजून वाढून ठेवू नका, सांगून ठेवतोय. चल येतो. प्रोसेसला साधारण किती दिवस लागतील? नाही, या दोन्ही कंपन्या तुमच्याच असल्या तरी 3 ते 4 दिवस नक्कीच लागतील. पण त्याआधी तुम्हाला आपल्या लीगल डिपार्टमेंटला या गोष्टीची कल्पना द्यावी लागेल. वहिनी, नाही म्हणजे आम्हाला असं वाटतंय की इतका मोठा डिसिजन घेण्याच्या आधी तुम्ही पुन्हा एकदा या डिसिजनवर विचार करायला हवा. येस मॅम. हो वहिनी, या दोघांचं मला पटतंय. मलाही वाटतंय की तुम्ही हा जो काही निर्णय घेतलाय त्याच्यावरती एकदा चर्चा व्हायला हवी. कारण आजपर्यंत आपण कधीही एकमेकांशी बोलल्याशिवाय कुठलं जाता जाता भेटावं तुम्हाला म्हणून. बरं आहे ना, सगळं आलबेला आहे ना, काही टेन्शन घे. नाही, काही टेन्शन काहीच नाही, सहज आलो. त्या चेहऱ्यावरून दिसत आहे सौमित्र काहीतरी आहे. तुला बोलायचंय का माझ्यासोबत? काही तू लपवत आहे का? बोल ना बा. आई, सध्या राधाचं जे काही वागणं आहे किंवा तिच्या आयुष्यात जे काही घडतंय ते जरा टेन्शन घेण्यासारखं आहे. खाऊन बरं काल राधिका? आई, तुम्हाला माहितीये माझ्या डॅडने राधाला खूप विश्वासाने CEO बनवलं होतं SB कंपनीचं. हो. आता अचानक तिने काय डोक्यात घेतलंय काही कळत नाहीये मला. का? तयार नाही. आई, एक रिक्वेस्ट करू का तुम्हाला? भैया असं खाऊन बरं बोलत आहे, बोल ना. एकदा विश्वासात घेऊन तिला विचाराल का प्लीज? कारण काय असं काहीतरी एखादं कारण असू शकतं जे ती आमच्याशी नाही बोलू शकत आहे पण कदाचित तुमच्याशी शेअर करू शकेल म्हणून. हो ना, विचारेनच ना मी. नक्कीच विचारेन ना बा. असं कसं? एवढी मोठी कंपनी उभी करायसाठी तिने रात्र दिवस पायपीट केली, रक्ताचं पाणी केलं, एवढं तिने त्रास सहन केला. मला माहित आहे, मी पाहिलं आहे. आणि तीच कंपनी ती अशी देऊन टाकायला निघाली. बरं नाही, बरं नाही, मी तिला विचारेन. तू काही काळजी करू नको, विचारतेच मी तिला. पुढचे डावपेच खेळायला हा गुरुनाथ सुभेदार आहेस ना, टेन्शन कसलं घेतेस? हा, काय झालं? नाही, ओके, निघूया आपण. निघायचं नक्की? हो. ओके. एक्सक्यूज मी. तू पण ना. एक मिनिट करू ना. नाही, असू दे. माया, आणि याच्या पुढे तुला कधीही टेन्शन आलं तर तू मला कधीही फोन करू शकतेस. ओके? मला पण ना तू घोर. पैसे कुठे गेले? बरोबर, एक्झॅक्टली 18,000 आहेत ना? नाईस.
मम्मा मी विचार करते आपण खेड्याला सांगूया का की आम्हाला 4,000 जमतायत, हा 5,000 नाही जमत आहेत, म्हणजे थोडे पैसे आपल्याला होतील ना. गुड आयडिया. पण त्याच्यासमोर बोलू नकोस, गपचूप, किंवा त्या बाबा समोरही बोलू नकोस मम्मा, नाही तर आपलं भांड उघडं पडेल. अगं म्हणजे बिचार मम्माला बोलताय, पण नंतर बरी झाली यावर नाही बोलायचे. ओके ठीक आहे. यार बाबा कुठे यार, बंदूक बाबा काय, माझ्याकडे तर त्याचा नंबर पण नाहीये फोन करायला. ला फोन करू. ओके. किती चिंदी माणसात तुम्ही. अगं आधीच मी त्यांना कसं बस 5,000 तयार केलं होतं, त्यात आणखी तुम्ही 1,000चा चुना लावणार. अरे काय काय अर्थ आहे का? अरे इथं कपड्याचं भाडं तरी निघू दे. व्हॉट? कसलं भाडं? हा भाडं म्हणालो का मी? हो भाडं म्हणजे गाडी 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 भाडं. ते मला म्हणाले होते मला गाडी भाडं हवंय, म्हणजे ते ट्रॅव्हल अलाउन्स असतो ना, म्हणून मी त्यांना 5,000 तयार केलं होतं. पण आता 1,000 रुपये पुन्हा तुम्ही कमी केले तर काय वाटेल त्यांना? ते काय म्हणते केड्याने कुठल्या थर्ड क्लास लोकांकडे पाठवलंय म्हणून. मध्ये सामील करून घेत आहेस? हो आई, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं ते महत्वाचं आहे का राधिका? हे खरं आहे ना? हो आई, सगळं खरं आहे. काहून बरं राधिका असं करत आहेस तू? तुल पटत आहे का हे तू का करत आहेस? ते पटते का तुल? आई आओ नाही ना राधिका, ऐक 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 माझं. आजपर्यंत कंपनीच्या बाबतीमध्ये तू बोलावंस आणि मी ऐकावं, असंच झालं आहे का नाही? हा, कारण आम्हाला पक्का विश्वास आहे की तू कधीच तुझ्या कंपनीच्या बाबतीमध्ये चुकीचा निर्णय घेणार नाहीस, हो की नाही? 2,000 4,000 बोलला होता तू. हो काय? 4,000. एक मिनिट, मी तुम्हाला नाही मी तुम्हाला तीर्थ सूप देतो. हे तीर्थ सूप घ्या, रोज सकाळी 2 चमचे द्या आणि रोज रात्री 2 चमचे घ्या. झोपल्यानंतर ते तुम्हाला जसे परवडेल तसे. 4,000 मिळाले. 8 पुढे 9 कुडकुडे ढिचक्या. किती झालं, केलेलं थँक्यू म्हटलं पाहिजे ना. इट्स ओके. 9 बुडबुडे 9 गुडगुडे. मम्मा जाऊ दे ना, तुझा आवाज त्याच्यामध्ये कॅश होती, नोटा मी स्वतः ठेवलेल्या होत्या आणि वॉलेट पूर्ण वेळ ड्रॉवर मध्ये होतं. म्हणजे या वॉलेट मधून पैसे काढणारं दुसरं तिसरं कोणी नसून शनायाच आहे. पाहिलं नाही, माझ्या बाबतीत दर वेळेला ती करते यार. हे यापूर्वी पण झालं ना, आता परत एकदा. गुरुनाथ काम डाऊन, प्लीज काम डाऊन. मला सांग, अशा परिस्थितीमध्ये मी कसं जगायचं तिच्या बरोबर? तू नको या सगळ्या गोष्टींचा विचार करू. मी आहे ना तुझ्यासोबत. या निघूया. या बरं, माझ्यासारखी वाईट बाई, वाईट आई त्याला सापडणार नाही ना. आहे, पण त्याच्या आधी आपण राधाला समजवायला हवं. कारण राधिका मसाले तिची ओळख आहे हो आई. तिने निर्माण केलेलं विश्व आहे, तिचं विश्व आहे. हे सगळं इतक्या सहजासहजी तिच्या हातून जायला नको प्लीज. हो ना बा, खरं आहे. आपण असं होऊच द्यायचं नाही बरं. हो, आपणच तिला समजावून सांगायचं आणि आपणच तिला समजून घ्यायचं ना बा. का बरं, आता ते विश्व तेच आपलं विश्व आहे ना, आपण मान्य केलं आहे ना. मग आपण आधी तिच्या पाठीशी ठामपणे उभे होतो, आताही त्या सोबतच राहू. समजून घेऊ त्यामागे का कारण आहे ते शोधूया. होईल सगळं नीट. झाला तरी लहान लोकांना कधीच विसरत नाही. राधिकाताई आल्या, राधिकाताई आल्या. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे हो हो हो, राधिकाताई काही पटकन जाणार नाहीयेत, त्या थांबणार आहेत आणि आपल्या सगळ्यांशी बोलणार सुद्धा आहेत. पण आधी आपण त्यांना ज्या कामासाठी बोलवलंय ते काम तर करून घेऊयात. हा, चला ताई, चला चला. केले त्यानंतर मला तुमच्याबद्दल कळलं. तुम्ही काय करता, काय बोलता याचा सतत पाठपुरावा करत राहिले. त्यानंतर माझ्या लक्षात आलं
की आपल्या स्वतःची ओळख आपण स्वतःच निर्माण करायची. त्यासाठी ताई मी खूप कष्ट केले, रात्रंदिवस मेहनत केली. आणि ताई, मी हे दुकान उभं केलं आणि मला खात्री आहे ताई, आता मला पुढे जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. शकुंतला ताई, तुमच्या मेहनतीचं, जिद्दीचं, चिकाटीचं कौतुक करावं ना तेवढं थोडंच आहे. आज तुम्हाला तुमच्या या नवीन उद्योगाला शुभेच्छा देताना काहीतरी नवीन कांड करता आणि मला परत असं वागायला भाग पाडता. नाही पण आता बास झाला, आता डोक्यावरून पाणी गेलं. तू चल बाहेर चल. का नको करू असं? मला काही शांत राहू द्याल का नाही? दर वेळेला मी काहीतरी बरं करायचा प्रयत्न करतो, तुम्ही दोघी मिळून काहीतरी नवीन कांड करता. नाही बास झालं. एक तर तू मूर्ख बिंडोक आणि तुझी ही बिंडोक मम्मा दोघी मिळून माझी वाट लावली आहे. गॅरी, तू मला वाटेल ते बोल, मम्माला तू काही बोलू शकत नाहीस. ओके? आणि मी किती कशी वागले तरी आफ्टर ऑल तुझी वाईफ आहे ना. कसली वाईफ? नाही, आर यू सिरियस? तू अजूनही त्याच भ्रमात आहेस का? वाईफ कसली? चना, आपलं लग्न व्हॅलिड नाहीये, कळलं ना? हे जे काही घडलंय त्याबद्दल पुन्हा विचार करायला हवा. चल निघूया. काय झालं? नाही काय नाही, चल आपण निघूया. चल. गुरुनाथ, काय झालं सांगशील आता? तुझा चेहराच सांगतोय. काय नाही, मी शनायाला जाऊन झापून आलो. तिला सांगितलं यापुढे जर असं काही केलंस ना तर मी म्हणजे परिणाम चांगले होणार नाही. ती काय गरज होती तुला आत्ताच सगळं तिला सांगायची? हा, अरे इथे ऑलरेडी राधिकाचं टेन्शन आहे आणि तू कुठे एनर्जी वेस्ट करतोय शनायाच्या मागे? राधिकाचं काय आता? अजूनही कॉल आला नाहीये ती. मला तर कळत नाही एवढा कसला विचार करते ती. अगं मग तू कर ना कॉल. मी करू? हो, झालंय. माझ्या लिगल डिपार्टमेंट बरोबर बोलणं झालंय. अजून 8 दिवस तरी लागतील. डोंट यू थिंक हा जरा जास्तच वेळ? हो, सगळ्या गोष्टी नीट आणि कायदेशीर व्हाव्या असं जर वाटत असेल ना तर इथे 8 दिवसांचा वेळ लागणारच ना. बरं ठीक आहे, बट सी टू इट की जरा लवकरात लवकर होईल सगळं. आय नो. बाय. काय म्हणाली? काही नाही, प्रोसिजर सुरू आहे आणि 8 दिवस तरी आपल्याला वाट बघावी लागेल. 8 दिवस? मॅम, 8 दिवसाचं काय प्रोव्हिजन आहे? तूच तर म्हणली होतीस ना की माणूस रागाच्या भरात जे बोलतो ते सगळं खरं असतं, अगदी मनातलं आतलं असतं. ओ माय गॉड मम्मा, त्या मायासाठी गॅरी मला सोडून तर नाही ना देणार. शनू बेबी, जाऊ दे, तू काही बोलू नकोस प्लीज. कारण तू काही झालं तरी गॅरीचीच साईड घेणार आहेस, माझ्या साईडने बोलणारच नाहीयेस. कारण मी चुकीचं बोलते ना, मी चुकीचं वागते कायम. मम्मा यार, त्यांनी त्या राधिकाला माझ्यामुळे सोडलं आणि आता त्या मायासाठी तो मला सोडणार आहे. म्हणजे तुला दिसतंय का सगळी हिस्ट्री परत रिपीट होते आणि ते मला नकोय. म्हणजे आधी राधिकाला फसवलं, आता मला फसवणार. तुला सांगितलं होतं, पण आता मी दुप्पट ठामपणे तुला सांगतेय की मी राधिका मसाले एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मर्ज करणार नाहीये. नाही, माझा नाही विश्वास बसत आहे अजूनही. विश्वास ठेवण्या पलीकडे तुझ्याकडे पर्यायच नाही. पण राधा, हे काय झालंय अचानक? म्हणजे तू कुठला निर्णय कधी घेशील मला खरंच काही कळत नाही. इतके दिवस आम्ही सगळे तुला समजावून सांगतोय पण कोणाचंही ऐकलं नाहीस तू. मग अचानक असं काय घडलंय? जेव्हा माणूस आपल्या माणसांचं ऐकत नाही ना तेव्हा देव कोणाला तरी पाठवतो. तसंच झालंय. म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे आज ऑफिसमध्ये एक बाई आली होती. तिचं छोटंसं दुकान आहे, त्या दुकानाचं ओपनिंग करायचं असं म्हणत होती. मागेच लागली माझ्या. तू आणि मी लवकरच राधिका मसाले आणि एसबी ग्रुप ऑफ कंपनीचे मालक असणार आहोत. ओके? यू नेव्हर नो गुरुनाथ. ह्या प्रोसिजर मध्ये अजून पुढे काय काय होणार आहे तुला कल्पना नाहीये याची. नसेल कल्पना, पण मला एक गोष्ट नीट माहिती आहे. कोणती? तू टेन्शन मध्ये असल्यावर अजून सुंदर दिसतेस. गुरुनाथ, काय टेन्शन घेतेस? डोंट वरी. ओके? बोल बोल बोल, काय म्हणतेस? मम्मा, मला तुझ्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचंय, कळलं ना? आणि तू काय फोनवर बोलतेस फ्रेंडशी? हॅलो हॅलो, होल्ड कर. हा, मी बोलते तुझ्याशी, होल्ड कर. मी पण माझ्या फ्रेंडशी इम्पॉर्टंटच बोलते, कळलं तुला? पण मला तुला जे सांगायचं ते जास्त इम्पॉर्टंट आहे. काय यार,
यार मम्मा माझ्या लाईफची इथे वाट लागली, माझं मॅरेज टिकत नाहीये, गॅरी माझ्याशी वियर्ड वागतोय आणि तुला तुझ्या फ्रेंडशी बोलणं इम्पॉर्टंट वाटतंय का? लुक शनू, मला ना तुझ्या आता ह्या सगळ्याचा कंटाळा आलाय, बोर झाले मी, कळलं ना? मला म्हणून मी रिफ्रेश होण्यासाठी तिच्याशी बोलते, प्लीज, कळलं? हॅलो अंबू, तू नको थांबू, हा तू बोल, ओके? मी येते आतमध्ये, बोल तू. काय नाही, काय शोधतोय? फोन. अरे देवा, हे बघ, फोन सायलेंट वर होता म्हणून कळलं नाही. शनाने 100 मिस. वेळ लागला की हिला एवढे कॉल करायची काय गरज आहे? अरे तू रात्रभर न सांगता बाहेर होतास, ती काय कोणालाही टेन्शन येईल. आता तू तिची बाजू काय घेते? असं नाही, बट माया सोड, ती 1 नंबरची बिंडोक आहे, तिला काही फरक पडत नाही. हा नुसता ड्रामा आहे सगळा, कळलं ना? सोड. चल चल, आवरायला घेतो मी आता, उशीर नको पुढे. हो हो, पण कॉफी तर घेशील. तू गेलीस? थँक्यू माय. डेफिनेटली सर, मी तुम्हाला लवकरात लवकर अपडेट करतो. प्लीज. थँक्यू सर. गुड मॉर्निंग सर. Nothing good about this morning. सॉरी, couldn't hear you. नाही काही नाही. सर, तुम्ही कोणत्या तरी कंपनीच्या मर्ज होण्याबद्दल बोलत होतात. राधिका मसाले. काय? राधिका मसाले आपल्या कंपनीमध्ये मर्ज होते? बट वाय? राधिकाचीच तशी इच्छा आहे. ओ गॉड, वेडी आहे का राधिका? राधिका मसाले ही तिची आयडेंटिटी आहे. माहितीये, मी इतके फोन केलेत त्याला, त्यांनी एकही फोन उचलला नाही ग, एक पण फोन नाही उचलला. ऍटलिस्ट एकदा फोन करून फोन उचलून मला म्हणलं असतं ना की मी इथे इथे आहे, काय आहे ते सांगितलं असतं तर मी झोपले असते पीसफुली. पण नाही, आम्हाला इग्नोरच करायचंय तुम्हाला, आम्हाला बोलायचंच नाहीये तुमच्याशी, असं तर बिहेवियर झालंय त्याचं. बाबा बोल ना, काय करूया? खरंच मला काही कळत नाहीये, मला काही सुचत नाहीये. पण शनू बेबी, ज्यावेळी आपण अडचणीत असतो ना तेव्हा एकच माणूस आपल्याला नेहमी मदत करतो. केड्या. येस, बोलला बोलला. गुड आयडिया. अच्छा अच्छा अच्छा. नाही पण मग यात मी काय मदत करणं अपेक्षित आहे तुला? हा केड्या, तू त्या बंदूक बाबांना घेऊन परत येऊ शकतोस का इकडे? कारण तेच त्यातनं काहीतरी ऑप्शन सांगू शकतात रे. सॉलिड. पैसे कमवण्याचा आणखी एक चान्स आलाय. काय काय झाली? हॅलो हॅलो, येतो ना, म्हणजे पाठवतो ना मी, बंदूक बाबांना पाठवतो. पण या वेळेस 5,000 घेतील, पूर्ण 5,000 द्यायचे त्यांना. काय? ठीक आहे, फाईन, देईन मी त्यांना तेवढे. पाठव आता तू पटकन फक्त. पाठवतो ना. येणार आहेत बंदूक बाबा. बद्दल सांगितलं होतं. सो या. प्रोजेक्ट डन झालंय का? नाही, टाळ्या बिळ्या देत होतात म्हणून विचारलं. तू उभा काय आहेस? बस ना, काही काम होतं? बोल. हा, काम म्हणजे बोलायचं होतं. या, बोल ना. फक्त तुझ्याशी बोलायचं होतं. मी ती फाईल बद्दल आपण बोलत होतो ना, ते मी बघून येतो काम. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. बोल ना सॅमी. बस ना, बस बस. ऑफकोर्स नॉट. तू अगदी करेक्ट बोलतोय. आता आपलीच मैत्री बघ ना, ओके नाही? आपल्या मैत्रीमध्ये सुद्धा एवढी ट्रान्सपरन्सी आहे की तू माझ्यापासून एकही गोष्ट लपवणार नाहीस, हे माहिती आहे मला. हो ना? मी काय चुकीचं बोलतोय का? तर लगेच करेक्ट करा मला. नाही नाही काय ट्रान्सपरन्सी नाहीये? नाही, ट्रान्सपरन्सी आहे ना, ऑफकोर्स आहे. तू काही चुकीचं बोलत नाहीयेस. तेच तर ना माया, तुझ्या बाबतीत तर मला गॅरंटी आहे की तू माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाहीस. हो ना माया? तुझ्या बाबतीत तर मला गॅरंटी आहे की तू माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाहीस. तू सगळं मला खरं सांगतेस, म्हणजे मी विचारल्यावर तरी नक्की खरं सांगतेस. हो, मी खरंच सांगते नेहमी. हो ना? म्हणजे आता जर मी तुला विचारलं की तुझा अफेअर चालू आहे का ग माया, तर लगेच खरं सांगशील ना तू? काय झालं? हो हो, अफेअर चालू आहे? नाही नाही नाही.
म्हणजे मी खरं सांगेन असं. हो. अच्छा, म्हणजे अफेअर नाहीये. नाही. काय झालं माया, एवढी गोंधळली काय? म्हणजे तुला एवढं कॉन्शियस मी याआधी कधीच बघितलं नाहीये. काय काय चाललंय? हा मी अरे काय तू काही प्रश्न विचारतोयस मला? तू मला चांगलं ओळखतोस राईट? मी कधी कोणा काहीतरी अफेअर, लफडं, गॅटमॅट असलं काहीतरी चालू आहे. नाड गुडगुडे, नाड गुडगुडे ठिसक्याव. अच्छा, म्हणजे बच्चाचा हा प्रॉब्लेम आहे. अच्छा, हा कसाच प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही हे मला आधी सांगायला पाहिजे होतं. म्हणजे मी घरून काहीतरी खाऊन निघालो असतो. आता मी रिकाम्या पोटी आलोय. एवढ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर देणार कसं? नाही, मी आणते ना. काय घेणार? मी चकण्याला घेतो. काय? मी स्टार्टर म्हणून घेतो सूप आणि नंतर खातो खूप. म्हणजे बरंच काही सांगतो नंतर मी तुम्हाला. आधी सूप तर ना. सूप घेऊन येते. छान सूप खायला मिळणार. आता जे जे पाहिजे ते सगळं मागवून घेतो. आड गुडगुडे, नाड गुडगुडे, ढिसक्याव. हळू. किती काही करताय बाबा. दाढी निघाली. काय सांगताय? दाढी ओ माय गॉड, दाढी निघाली. लावा तुम्ही तुला सोडणारच नाही. आणि तुझे पैसे पण कसे वसूल करते ते बघ मी. असं का बोलतोयस तू? अरे मग काय, त्या विषयावर तुझ्याशी बोलायचं काय कारण होतं? ते कारण तुला माहित नसलं तरी मला माहितीये गुरुनाथ. तो आजही मला त्याची बेस्ट फ्रेंड समजतो. त्यामुळे त्याला माझ्याबद्दल जी काही काळजी वाटत होती ती तू बोलत होता. ही वॉज जस्ट बिंग कन्सर्न्ड अबाउट मी, दॅट्स इट. काय तो पोरका. प्लीज, म्हणजे सौमित्रबद्दल एवढी सिंपती दाखवायची काही गरज नाहीये. सिंपती ॲज सच नाही, बट तो माझ्याबद्दल एवढा विचार करत असताना मी बघ ना त्याच्याशी कसं वागते. त्याच्याच विरोधात प्लॅनिंग प्लॉटिंग करते. अरे नाही म्हटलं तरी थोडंफार गिल्टी वाटणारच ना. माया, असं नाहीये. मी सौमित्र आता पास. माया, तू ना या सगळ्यामध्ये अडकून पडू नकोस. आपलं कॉन्सन्ट्रेशन हल्लं नाही पाहिजे. माया, हे बघ, आतापर्यंत आपला जो काही प्लॅन आहे तो एकदम व्यवस्थित चाललाय, स्टेप बाय स्टेप. सौमित्रला काय वाटतं यापेक्षा राधिका आता काय म्हणते हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे. माया, त्यामुळे तुझं कॉन्सन्ट्रेशन अजिबात लूज करू नकोस. हा माया, आता तुला फक्त एकाच गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करायचंय. CEO ची पोस्ट, दॅट्स इट. कळतंय ना मी काय सांगतोय? काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना, म्हणून मी तुला इथे आणलंय. तर तू मला प्रश्न विचारतेस. पण ठीक आहे, बोलूया आपण. पण ते आधी मला एक सांग, तुला चहा हवाय की कॉफी? राधिका, मला खरंच माहित नाही का हे सगळं काय चाललंय. मला कळतच नाही. तुला चहा हवाय की कॉफी? बट यू ट्रस्ट मी ना. खरंच तुला चहा हवाय की कॉफी? कॉफी. गुड. ऑफिसमध्ये 2 कॉफी पाठवा. शन्या, तुला तर हे माहिती आहे की मी SB ग्रुप ऑफ कंपनीची CEO आहे. तुला हेही माहिती नसणार की माझ्याकडे काही कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स आहेत आणि ते पेनड्राईव्ह मध्ये सेव्ह केले. आणि हे सगळं माहिती नसताना तू ऑफिसमध्ये आलीस आणि माझा पेनड्राईव्ह चोरून घेऊन गेलीस. कारण तुला हे माहिती नसणार की याच्यामुळे माझी इमेज खराब होईल, माझं आणि SB ग्रुप ऑफ कंपनीचं नुकसान होईल. शन्या, तू मूर्ख आहेस का ग? का मूर्खपणाचा मुखवटा चढवलायस तू? राधिका, खरंच अगं मी तुला सॉरी म्हणले ना त्या दिवशी. हे बघ, आय एम रिअली सॉरी. मला गॅरीनी काहीच सांगितलं नव्हतं. तुझ्या गॅरीनी तुला काही सांगितलेलं नव्हतं तरी तू इथे आलीस आणि तरी तू चोरी घडल्या. पण काय आयरनी आहे पहा ना, या सगळ्याला कारणीभूत तू आहेस. म्हणजे कोण? तर माझ्या नवऱ्याची बायको आहे. तुला आठवतंय शान्या, आपली पहिली भेट कुठे झाली होती? याच ऑफिसच्या पार्किंग मध्ये.
नंतर भेटीगाठी वाढत गेल्या आणि कधी तू माझी जागा घेतलीस ते माझं मलाही कळलं नाही. काय चाललंय? हे पहा, असं वागून तुम्ही एका स्त्री कर्मचाऱ्याचा अपमान करतात. मिस शनाया तुमची कंप्लेंट घेऊन माझ्याकडे आल्या होत्या. हे बाप, माझं ऐकून घ्या तुम्ही. अहो, असा कंपनीचा कुठेच लॉ नाहीये, नियम नाहीये असा. महिलांसाठी आदर्श बनू पाहण्याला राधिका मॅडम महिलांवरच अन्याय करतायत. ठीक आहे, मी काळजी घे. मिस शनाया. हा सर. तुम्ही काळजी करू नका. हो सर. आमची संघटना तुमच्या मागे उभी आहे. थँक्यू सो मच. बघ ना राधिका. नाही, मी तुला प्रश्न विचारणार, त्याचं तुला उत्तर द्यायला लागणार. ठीक आहे, मी देते उत्तर, पण तू हात सोड प्लीज. देणार ना? मग चल बस. त्रास होतो? हो. नाही, आता मी जे काही बोलले त्यामुळे तुला त्रास होतोय असं म्हणालीस ना तू? हो, होतोय त्रास. का? का म्हणजे? नाही, हे सगळं माझ्या आयुष्यात घडलंय, मी ते तुला फक्त सांगतेय, तरी तुला त्रास होतोय? कारण शनयाची राधिका होणार. शनयाची राधिका झालीये. तुला माहितीये, त्या ज्योतिषनी, त्या फ्युचर टेलर मॅननी मला हेच सांगितलं होतं की तू जशी एखाद्या व्यक्तीची वागलीस ना, तसंच तुझ्या लाईफ मध्ये होणार. आणि तू विश्वास ठेवलास? कारण तसंच घडतंय माझ्या लाईफ मध्ये राधिका. पण शनया, तुझ्या लाईफ मध्ये तसं नाही घडणार. कारण तसं घडण्यासाठी राधिकाच्या आयुष्यात गुरुसारखा नवरा असायला पाहिजे आणि गुरुसारख्या नवऱ्याच्या आयुष्यामध्ये शन्या असायला पाहिजे. हो, आय अग्री. मग तशीच मुलगी आली आता गॅरीच्या लाईफ मध्ये. फक्त तिचं नाव शनया नाहीये, माया आहे. काय? हो. सी, खूप सिंपल आहे. तुझी कंपनी राधिका मसाले ही एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मर्ज करायची आणि त्यानंतर तू सीईओच्या पोस्टला राजीनामा द्यायचा आहेस. बस. नाही, काय आहे कंपनी, घर वगैरे. सी, लिव्ह ऑल दिस थिंग्स. आणि तुला माहिती आहे, सोशल मीडियावर फोटोज व्हायरल व्हायला किती वेळ लागतो? हार्डली 2 मिनिट्स. ओके ओके, तुला डेमो बघायचा आहे? वेट, आय विल शो यू. नाही माया, माया थांब. माया प्लीज, असं काहीतरी करू नकोस. कंपनी मर्ज करणार आहेस की नाही? माया ऐक ना तू माझं. येस ऑर नो? मला आन्सर मी राधिका. हो हो, मी तयार आहे. चाललं असतं. नाही, नको. पैसे वेळच्या वेळी दिलेले बरे. काय लोकांचे शाप आणि उधारीचा व्याप वाढवायचा नसतो, नंतर हिशेब लागत नाही. घ्या. थँक्यू. घे. थँक्यू. कोण आहे? काहीतरी बोलतोय. दीदी, दीदी असेल, दीदी असेल. हा, हाय. हा कोण मॅन आहे? काय झालं? कोणाचा फोन आहे? मी म्हणालो ना, दीदीचा फोन आहे. दीदी. तुमचं काय चाललंय तिकडे? हा दीदी, बोल ग. कोण दीदी? गॅरी, तू काय बोलतोयस? अगं बोल ना दीदी, मीच बोलतोय. बोल बोल. मी शनाया बोलतेय. शनाया, मी घरनं फोन केलाय तुला. बाय बाय दीदी, बाय. कॅरी असं का वागतोय माझ्याशी? कॅरी, तू नक्की काहीतरी लपवतोयस माझ्यापासून. टॅलेंट नाहीये तो, मला कधीही सोडू शकतो. म्हणजे हा सेल्फिश रास्कल, म्हणजे तो मला सोडून देणार आहे राधिका आणि जाणार आहे त्या मायाकडे. नो थँक्स. घे शन्या. तुझे डोळे पुसायला किमान मी तरी आहे. माझे डोळे पुसायला कोणी नव्हतं. घे.
त्या चोराचं वाईट वाटत होतं. गेले 2 दिवस त्याला मी इतके शिव्या शाप दिले होते की मला असं वाटलं की कदाचित माझे ते सगळे शाप त्याला लागलेले असणार. काय केलं होतं त्यांनी? साधी सायकल तर चोरली होती, पण त्याचे 2 पाय तुटले होते. एवढी मोठी शिक्षा. पण यावरून एक गोष्ट मात्र नक्की, दुसऱ्याच्या आयुष्यात अंधार करून स्वतःच्या घरामध्ये दिवे पेटवणाऱ्या माणसांची घरं त्याच दिव्यात जळून खाक होऊ शकतात. एकदाही माझ्याकडे बघून त्रास झाला नाही, एकदाही माझ्याकडे बघून रडू आलं नाही, अश्रू ओघळला नाही. माणूस आपल्या स्वार्थासाठी काय थराला जाऊ शकतो ना, हे बघितलंय. एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीवरती का अन्याय करावा? मला मान्य की एका पुरुषाला स्त्रीचं मन नाही कळत, पण एका स्त्रीलाही कळू नये. हे बघ, एका माणसाने एका स्त्रीवरती जर अन्याय केला तर आपण सगळेजण एकत्र येतो, त्या माणसाला विरोध करतो ना. एका स्त्रीवर दुसरी स्त्री अन्याय करत असेल तर का नाही समजून घ्यायचं? आणि मी इथे सुपरवाइज करायला आले, तर मला माझी केबिन हवी आहे. दॅट्स इट. ये. 1 मिनिट. राहिलं होतं. रडू नको. हो, ऐक ऐक, इकडे इकडे रडू नको. ये. मग त्यावेळेला तुला श्रेयस नाही का ग आठवला? राधिका नाही, त्याला तू आवडत होतीस म्हणून विचारते. I knew, but he wasn't my type. हे होते का तुझ्या टाईपचे? अगं तसं नाही, पण गॅरी ऍटलीस्ट डॅशिंग तरी होता. आणि मी तुला खरं सांगू का, मला माझा फायदा करून घ्यायचा होता. सो गॅरी बरोबर राहणं माझ्या फायद्याचं होतं. दॅट्स इट. ते स्वतःचा फायदा करून घेण्याच्या नादात तू त्यांच्यात कधी अडकली हे तुझं तुलाही कळलं नाही, बरोबर ना? प्रमोशन मिळण्यापासून कोणी नाही रोखू शकणार. बच्चा, अगं काय, मी कधीची वाट बघतोय तुझी. खोटं बोलू नकोस. तू माझी वाट नाही बघतेस, तू या पेनड्राईव्हची वाट बघतोस. अगं नाही, तसं नाही बच्चा. तुझ्यावर म्हणजे एखादी जबाबदारी सोपवली तर तू ती व्यवस्थित पार पाडतेसच ना. आणि जनरली अशा प्रकारच्या कामात
एसबी कंपनीची सीईओ झाली तर गॅरीला तिथे चांगली पोझिशन मिळणार होती. म्हणून दॅट्स वाय त्यांनी मला तुझ्या केबिन मधून पेन ड्राईव्ह चोरायला लावली. म्हणजे तुझी सीईओ ची पोस्ट जाईल आणि मायाला तिथे सीईओ होता येईल. करेक्ट. हाच प्लॅन होता त्यांचा, पण तो सक्सेसफुल झाला नाही. म्हणून त्यांनी दुसरा प्लॅन केला, माया आणि सौमित्रचा फोटोचा. फोटोचा प्लॅन मीन्स सिक्रेट आहे. तू काळजी करू नकोस. मी कोणाला काही नाही सांगणार. आय स्वेअर ऑन माय मम्मा, मी कोणाला काहीच नाही सांगणार. प्लीज तू सांग. ठीक आहे. होळीच्या दिवशी व्हॉट डू यू मीन बाय मनसुबे? म्हणजे प्लॅन. ओ ओके. पण मग आता कसं? हे बघ, हे सगळं माझ्या एकटीच्याने होणार नाहीये, म्हणून मला तुझी गरज आहे. अरे राधिका, मी कायम तुझ्या बरोबर आहे. आजपासून मी दुसऱ्या कोणाचंही ऐकणार नाही, ना मम्माचं ना गॅरीचं. मी फक्त तुझं ऐकणार आहे राधिका. गुड. पण आपण दोघी जणी भेटलो होतो आणि गुरुनाथच्या विरोधात काही प्लॅन करतोय हे कोणालाही कळणार नाही. ट्रस्ट मी ऑन दिस प्लीज. एकदा विश्वास ठेव माझ्यावर. ठीक आहे. पण मग आता काय करायचं आपण? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे समजावं त्याचा वाईट काळ सुरू झाला. स्त्रियांना मूर्ख समजणाऱ्या, स्वतःच्या फायद्यासाठी स्त्रीचा वापर करून घेणाऱ्या, त्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या, त्यांच्या प्रेमाचा अपमान करणाऱ्या गुरुनाथ सारख्या पुरुषांना ना आता धडा शिकवला पाहिजे की कुठल्याही स्त्रीला फसवताना ते 100 वेळा विचार करतो. गुरुनाथ सुभेदार, बास. आता तुमच्याशी लढायला मी एकटी नाहीये, तर आम्ही दोघी आहोत. आणि तुम्ही आतापर्यंत केलेल्या तुमच्या पापांची शिक्षा तुम्हाला नक्की मिळणार. तो केडासारखा दिसतोय, पण नाही, तू म्हणलीस की केड्याचे सगळे मित्र सेमच दिसतात. तेच ना, पण त्याला माहित नाहीये तो कोणाला नडलाय. मी त्याला सोडणार नाही अशी. जाऊ दे यार मम्मा, केड्याची पण काय चूक आहे? अगं तू काय, मी काय, किंवा केड्या काय, आपण सगळे पैशासाठी करतो ना. पण गॅरी हे सगळं कशासाठी करतो? गॅरी कुठे आला मध्येच? मम्मा, गॅरी आपल्याशी जे वागतोय ना ते इतकं वाईट आहे. इट्स ड्रेडफुल. वाईट मीन्स? अगं मी जाऊ दे. द थिंग इज, जसं तू केड्याला लेसन टीच करणार आहेस तसं मी पण गॅरीला कसा वठणीवर आणते बघतो. आता सगळ्या गोष्टी जर ठरल्याप्रमाणे घडल्या ना, तर यांना धडा शिकवायला फार वेळ लागणार नाही. राधा, गुरुला धडा शिकवायची वाट कशाला बघायची आपण? तू म्हणत असशील तर आता घरी जातो आणि विचारतो ना डायरेक्ट. नाही, हे असं आतताईपणे काही करायचं नाही. आतापर्यंत समोरासमोर लढत असताना मी नेहमीच यांना हरवलं. त्यांना आता वाटत असेल यावेळेस तरी मी जिंकेन, म्हणून हा छुपा मार्ग आहे. पण नाही, मी पण आता ठरवलं त्यांना जशास तसं उत्तर द्यायचं. त्यांनाही कळायला हवं ना की लढाईची सुरुवात जरी त्यांनी केली तरी शेवट मीच करणार. आता लवकरच एसबी कंपनीची नवीन सीईओ माया होणारे राधिकाला बाजूला करून आणि राधिका मसालेचा मालक गुरुनाथ सुभेदार होणार आहे. मग काय, हे असले छोट्या मोठ्या अमाऊंट्स नाही, पैशांचा पाऊसच पडायला सुरुवात होईल की नाही बघ तू. ये पैसा, पैसा, हो पैसा. तू पण ना. सी राधिका, तुला भेटून तुझ्याशी बोलून त्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा ना तू पेपर्स रेडी केलेस का ते सांग, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. नाही, त्या पेपर्सच्या संदर्भातच भेटायचंय तुला. काय पेपर्स जितके महत्वाचे आहेत ना तितकंच भेटणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. या ठीक आहे, कुठे भेटायचं तेवढं सांग. मी तुझ्या घरी येते. माझ्या घरी? हा. का काही प्रॉब्लेम आहे का तुझ्या घरी भेटायला? नाही, नॉट ॲज सच. म्हणजे प्रॉब्लेम तरी काही नाहीये. हा, मग येते मी. या ओके, सी यू.